जे करायचं करतो उद्या 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 म्हणजे हे उद्या झाला आता हे कधीच होणार नाही म्हणजे थोडक्यात. पण सध्या केलेत कसा कम्पॅरिझन मध्ये हे असं केलेत. फक्त जे खड्डे होते ते भरून घेतलेत. हे जे आहे आज कळालं आम्हाला की हे बिल पास करण्यासाठी एवढा रस्ता बनवला होता दाखवण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं आमच्या माने गावठी व्लॉग्स या चॅनलवर. तर जवळपास 10 ते 12 दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता गावच्या रस्त्यावर, कसा गावचा रस्ता झालेला आहे. तर आता ते जवळपास त्याचं काम चालू झालेलं आहे. तर आता आपण जाऊन बघू की किती काम झालेलं आहे आणि कशा प्रकारचं काम चालू आहे. चला. तर आता जवळपास याचं काम चालू झालेलं आहे. तर स्टार्टिंगची अशीच लेअर पहिले पण होती, पण आता याच्या पुढून जर आणखी इम्प्रूव्हमेंट केले, आणखी एक लेअर घेतले तर बरं. नाहीतर हे असं तर काय करून न केल्यासारखंच काम आहे, कारण हे नंतर साफ होऊन जाणार आहे. तर आपण हे जे आहे ते खड्डे बघू शकता. सध्या हे खड्डे भरले त्यांनी आणि जवळपास जो मेन रस्ता आहे तो असा व्हायला पाहिजे जे इथं आहे पुढे. जवळपास हे इथून जे तिथपर्यंतची लाईन आहे हे असा रस्ता झाला तर ते टिकणे योग्य होणार आहे. पण सध्या केलेत कसा कम्पॅरिझन मध्ये हे असं केलेत. फक्त जे खड्डे होते ते भरून घेतलेत. बाकी असा झाला असता तर बरं झालं असतं. पण हे जे आहे आज कळालं आम्हाला की हे बिल पास करण्यासाठी एवढा रस्ता बनवला होता दाखवण्यासाठी. तर आता बाकी जे आहे बस स्टँडवर जे आहे चालू आहे काम, तिथे जाऊन बघू आपण. चला. तर असा रस्ता केलेला आहे. आता जे मी दाखवलो बिल पास करण्यासाठी कसा रस्ता पाहिजे तसा जर इथून तिथपर्यंत बनवले असते तर बरं झालं असतं. पण नाही, बिल पास झालं, आमचं काम झालं, ह्याच रस्त्यावर चला आता. तर आपण बघू शकता हा रस्ता कसा आहे. हा पण खराबच आहे, पण ह्याच्यापेक्षा जर इथला खराब होता, इथं गार पडले होते, मोठे मोठे खड्डे पडले होते, तर हे बुजून घेतलेत. म्हणजे याचं काहीच करणार नाहीत काय की कदाचित. तर हे बघून घेऊ पुढे. फक्त खड्डेच बुजवणार आहो का मामा? तिकडल्या बाजूचं काही करणार आहो का नाही? जे करायचं करतो उद्या 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 म्हणली की त्याने उद्या करणार आहेत म्हणून. उद्या म्हणजे हे उद्या झाला आता हे कधीच होणार नाही म्हणजे थोडक्यात. इथं दाखवा. तर सध्या जे आहे इथे फक्त खड्डे भरून घेऊल्यात. तर इथे असं केलेत आणि इथं दाखवा. इथं हे बघा, म्हणजे हे त्यांच्या हिशोबाने हे चांगली रोड आहे. मेन बस स्टँडच्या रस्त्यामध्ये खड्डे बुजवणं चालू आहे. म्हणजे जिथं मोठे मोठे वाहनं जातात, जसं बस म्हणा, मोठे मोठे वाहनं जे काही असतील ते, तर तिथलेच फक्त खड्डे भरणे चालू आहे. तर बाकी गावामध्ये तर काय काय अवस्था असेल बघू शकता तुम्ही. तर माझं एकच म्हणणं आहे की आम्ही 10-15 दिवसापूर्वी जे व्हिडिओ टाकलो होतो तेव्हापासून आज काम चालू केलेत. तर खड्डे वगैरे बुजवणं चालू आहे, पण पहिले एवढं पण केले नव्हते. आता सध्या खड्डे तर बुजवणं चालू आहे. नंतर आणि काय करतील हे काही सांगता येणार नाही. ते म्हणतात की बाकीचा जो रोड आहे बाकीचा खालचा त्याला पण करणार आहोत, पण ते करत नाहीत, कारण ते त्यांच्या हातात थोडीच आहे. ते फक्त वर्कर आहे. तर आता इथं जे आहे ते एक प्रकारे ठिगळ लावल्यासारखं काम केल्यात, खड्डे भरणं केलेत. आता काही ठिकाणी जे आहे ते पूर्ण रोड पण केलेत. तर पण ते पूर्ण रोड जे आहे ते कशा क्वालिटीचे केलेत ते दाखवतो तुम्हाला. चल. आता या तर रस्त्याला काही करणारच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी आता पुढे जे आहे ते पूर्ण रस्ता झालेला आहे, पण ते कशा दर्जाचा आहे बघू आपण. तर हा जो रस्ता आहे हा त्यांच्या हिशोबानं पूर्ण केलेला आहे. पण हे जे खडक आहे हे जवळपास 4 ते 5 दिवसातच साईडला सरकेल आणि जे मधले मोठे मोठे गिट्टे आहेत ते दिसायला लागतील जसं पहिलं होते. तर आता जे हे रोड आहे हे कम्प्लीट आहे त्यांच्या हिशोबाने. तर आता पूर्वी जे होतं त्याच्यावर खडक नव्हता फक्त, आता हे फक्त झापलेत. याच्यावर काहीच नाही बाकी. हे काही कामाचं दिसत नाही सध्या. आता बाकी जे हे बघा, हे बघा, हे बघा, हे जे ते मोठे मोठे खडक आहेत त्याच्यावरती फक्त हे लहान जे खडक आहे हे टाकलेत. आता याच्यावर तर ओव्हरऑल एवढंच म्हणणं आहे की काहीतरी चांगले रोड पण केलं पाहिजे. आता ह्याच्यावरची खडक निघून जाणार 4 दिवसामध्ये, परत पहिलं तसंच होणार पहिल्यासारखं. तर व्हिडिओ टाकल्यापासून जवळपास हे असं बनवलेत रस्ता.
आमचं म्हणणं असं नाही की आम्ही व्हिडिओ टाकलोय म्हणूनच रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, काहीच नाही असं म्हणणं आमचं. फक्त एवढं म्हणणं आहे की काम करत असताना कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थित केलं पाहिजे. पैसा येतो, पैसा जातो, पैसा काही माणसाला शेवटपर्यंत घेऊन जाता येत नाही. जर आता हा रस्ता इम्प्रूव्ह करून छान रस्ता जर बनवले, ज्याच्यावरून कोणी पडणार वगैरे नसेल, तर त्या छान रस्त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. आम्ही काही विरोधच करावा म्हणून असा व्हिडिओ बनत नाही. व्हिडिओच्या मार्फत आम्ही फक्त निगेटिव्हिटी पसरवतोय असा भाग नाही. चांगलं काम केलं तर त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आणि घाण काम केलं तर आणखी 2-3 व्हिडिओ बनवणार, बिलकुल बनवणार.